वसई जुचंद्र गावामध्ये मान पाहिला स्पर्धेचा. पालघर वसई जुचंद्र गावामध्ये मान थँक्यू थँक्यू. तर प्रवीण पाटील, प्रवीण मित्रा लंच ब्रेक आहे तुझा, लंच करून घे प्रवीण. एका साईडला कॅमेरा आपण सेट करायचा आहे. दोन संघ पहिल्या फेरीतील हे दोन शेवटचे संघ असतील. एका साईडला साई स्पोर्ट्स चा संघ असेल तर एका साईडला साई एनक्लोई हा एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला सामना सुरू करूया आपण. एका साईडला आपण पाल ला पंच म्हणून पाहणार आहात, स्ट्राईक पंच म्हणून, आणि एका साईडला आपण पाहतोय गणेश साटम स्क्वेअर लेग पंच म्हणून तुम्ही त्यांना पाहणार आहात. दोन पंचांची नेमणूक खास करून या सामन्यासाठी इथे करण्यात आलेले आहे. साई स्पोर्ट्स वर्सेस साई एनक्लोय हे दोन संघ आहेत. साईंच्या नावाने दोन संघ आहेत, लक्षात ठेवा. साई भक्त आहेत असं देखील म्हणायला काही हरकत नाहीये. चला सामना सुरू करूया आपण. क्षेत्ररक्षण करतोय तो संघ आहे वाकीपाडा संघ क्षेत्ररक्षण करतोय, आणि एका साईडला फलंदाजी करतोय तो संघ आहे तो म्हणजेच साई इनक्लेव. नाणेफेक कोण जिंकलं? वाकीपाडा संघाला नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी प्राचारण इनक्लोय केलं आहे साई इनक्लोय. चला सामन्याला सुरुवात करा, कारण आपल्याला लगेच दुसऱ्या फेरीतील सामने सुरू करायचे आहेत. लक्षात ठेवा पंचांचा अधिकृत इशारा, सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू शफल लावून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू हाताळला गेला आउट साइड ऑफ स्टंप. वाईटचा इशारा अवंतर दावेनं श्री गणेश होतोय. खातं ओपन होतं ते म्हणजे साई इनक्लू या संघाचं. आणि प्लीज दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू 10th मॅन 10वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायला हवा, कारण बॅट्समॅनची नावं काय आहेत ही आम्हाला माहिती नाहीयेत. कारण ती जर आमच्यापर्यंत पोहोचते नाही, लक्षात ठेवा, तर मॅन ऑफ द मॅच जर तुमचा संघ जिंकला आणि त्या एखाद्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच हा जर पुरस्कार द्यायचा असेल तर तो आम्ही कोणाला देऊ. जर आम्हाला नावच माहिती नसेल तर तो पुरस्कार कदाचित आम्ही देऊ शकणार नाहीत. त्या कारणास्तव प्लीज तुमचा एखादा राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं बंधनकारक आहे, आणि त्या मॅन ऑफ द मॅच या किताबाच्या दिशेनं तुमचं नाव, तुमच्या नावाचा उल्लेख केला जाणार नाही. जे टी शर्टच नावं आहेत ती मी म्हणू शकतोय, तीच नावं आहेत का? टी शर्टच नावं आहेत तीच आहेत ना? सोयीत आहे स्ट्राईकला. सुपर डिलिव्हरी क्या बाद आहे. यावेळेस पडल्यावर चेंडू काही काल खाली बसतोय. अतिशय सुरेख असा हा चेंडू हाताळला जातो गोलंदाजामार्फत. बस किसने भेजा? पता नहीं, वो आया था उसको बोलता मेरे वापस भेज दिया. एव्हरेज इनसाइड आउटचा फटका. शॉट एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण, 2 धावा नक्कीच अंकित केल्या जातील. ऍडव्हेंचर बॉयज निधी मोहन पाटील या खास करून कन्येच्या वाढदिवसानिमित्तानं, सोनपरीच्या वाढदिवसानिमित्तानं आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो. आणि खरोखरच अंडरआर्म क्रिकेट मधला वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं ती ही स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. या अंडरआर्म क्रिकेटमध्ये, या स्पर्धेमध्ये, नाईटच्या स्वरूपाच्या स्पर्धेमध्ये अनेक नामवंत खेळाडू, विश्वनाथ जाधव, सुमित डेकले, थॉमस सारखे खेळाडू येऊन गेलेले आहेत, खेळून गेलेले आहेत. सुपर डिलिव्हरी सोडण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र चेंडू पडल्यावर आत येतोय. ही कला आहे,
ही गोलंदाजाची कला आहे. लेग ब्रेक कसा व्हायला हवा, कौतुक करेन मी. अप्रतिम स्विंग, त्यानंतर मित्र म्हणेल तितका वेग देखील या चेंडूवर पाहायला मिळाला. धाव संख्या होते ती म्हणजेच 5. पुन्हा एकदा संधी आहे, मात्र पंचायत बोर्डूंचा रनआउटच्या स्वरूपात पहिला गडी बाद साई संघाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. साई इन्क्लेव खरोखरच खूप चांगला संघ आहे आणि उभरते खेळाडू आहेत या संघामध्ये. आणि कौतुक करेन मी, पूर्ण गणवेश आहे. टी शर्ट्स आपण पाहिलं तर खरोखरच प्रत्येकाच्या एक साईड टी शर्ट्स आहेत. धावसंख्या आपण पाहतोय, धापलकर पाहायला मिळते ती म्हणजेच 5. आणखीन एक विकेट इथे प्राप्त होते. आर्यनला मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. दुसरा गडी बाद. धावसंख्या धापलकर पाहायला मिळते. साई इन्क्लेव या संघाची 5. मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. हे निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. अंकित नवीन फलंदाज. आज रविवार आहे तरी देखील जर आपण पाहिलं असेल तर प्रेक्षकांची गर्दी कमी का आहे याचं देखील कारण मी तुम्हाला देऊ शकतोय. कारण पोमनला एक सर्वात मोठी स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जुचंद्र नगरीतील 3 संघ ती स्पर्धा खेळत आहेत. आणि त्या कारणास्तव आपल्या गावातील संघांना सपोर्ट करण्यासाठी भरपूर क्रीडा रसिक त्या ठिकाणी गेलेले आहेत. इथे मात्र एक प्रकारचा म्हणायचं गेलं तर फसवा चेंडू, चेंडूला फ्लाईट तर ठेवली होती मात्र वेग मात्र कमी ठेवला होता गोलंदाजांना. फुल टॉस डिलिव्हरी लॉफ करतोय क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. इथे मात्र गडी बाद. तिसरा गडी बाद होतोय साई इन्क्लेव या संघाचा. द ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. हा सामना संपल्यानंतर कदाचित ड्रॉ केला जाणार असेल. ड्रॉ होईल, लक्षात ठेवा. हा सामना संपला तर या सामन्याची एक इनिंग संपली की आम्ही ड्रॉ करणार आहोत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. घाई होते का साई इन्क्लेव या संघाची? मित्र यस, नक्कीच घाई होते. काढून धावा यायला हव्या होत्या मात्र वरून खेळण्याचा प्रयत्न आणि ते मात्र बॅक टू बॅक आणखीन एक गडी बाद. चंद्र गावाचा मैदान छान प्रेक्षक जमल्यानं चौबाजून. थँक्यू. जुचंद्र गाव म्हटलं तर रांगोळीचं माहेर घर, कलावंतांचं माहेर घर, तसं मी तर म्हणेल क्रिकेटचं देखील माहेर घर, क्रिकेटची पंढरी या जुचंद्र गावाला का म्हटलं जातं मित्रांनो? तर जवळपास 35 ते 40 क्रिकेटच्या स्पर्धा या जुचंद्र गावामध्ये खेळवल्या जात आहेत. सर्वाधिक टेनिस क्रिकेटमधील स्पर्धा खेळवण्याचा बहुमान मी म्हणेन या गावानं पटकावलेला आहे. त्या कारणास्तव या गावाला नक्कीच टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक मोठं स्थान आहे. सर्वाधिक स्पर्धा खेळवणारा गाव यावेळेस अक्रॉस खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर सुद्धा यष्टीरक्षक आपल्या फॉलो मध्ये चेंडूला फीड करताना दिसतोय. षटकाचे समाप्ती होते. दाफळकर आपण धावा
पाहतायत 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते साई इन्क्लेव या संघाची 8. तर लक्षात ठेवा हाफ इनिंग झाली की जे संघ जिंकले आहेत त्या संघातील फक्त कॅप्टन व्यतिरिक्त कोणीही यायचं नाहीये. फक्त कॅप्टन न यायचं आहे. जे संघ जिंकले आहेत त्या संघातील फक्त कर्णधार ही इनिंग संपल्यानंतर लगेचच यायचं आहे. यावेळेस भरपूर वेळ होता. पाहिलं, चेंडूला निहाळलं, त्यानंतर चेंडूला मात्र खेळलं गेलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सुशील जर्सी क्रमांक 7 महेंद्रसिंग धोनीची आठवण करत होतो हा खेळाडू. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर ती म्हणजेच 12. 10 धावा झालेल्या आहेत, माफ करा. तर उच्चांक वाढवावा लागेल धावसंख्येचा. साई इन्क्लेव्स या संघासाठी नक्कीच माझ्याकडून सल्ला असेल, कारण 40 धावा यायला हव्या आहेत. तिथे मात्र सर्वात लॉंगेस्ट षटक आहे. लक्षात ठेवा दिशा मात्र चुकीची निवडली गेली सोहेल कडून. स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्ही जर खेळलात मित्रांनो तो षटकार तुम्ही लवकर क्लिअर करू शकता. आयोजन भारी हैरत सारी वर्ष धावा स्पर्धेचा. द ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. थँगडीचे पालघर जिल्ह्यातील पहिली स्पर्धा मित्रांनो मुख्यमंत्री चषक हे नावानं खास करून टेनिस जगतामध्ये पुढे आली आणि ती स्पर्धा देखील जुचंद्राच्या गावामध्ये खेळली गेली. लक्षात ठेवा, कारण आपण एक स्पर्धा राष्ट्रवादी चषक म्हणून आपण एक स्पर्धा पाहिली असेल, त्याचप्रमाणे नक्कीच मुख्यमंत्री चषक ही स्पर्धा आपल्याला या जुचंद्र नगरीमध्ये पाहायला मिळाली होती. खास करून विक्रोळीत एक स्पर्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शरद पवार यांच्या नावाने ती स्पर्धा खेळवली जाते. टेनिस क्रिकेट जगतातील ती देखील एक सर्वात मोठी स्पर्धा. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 13. त्यानंतर सुप्रीमो हे देखील टेनिस जगतातील सर्वात मोठं नाव आहे. पंच केला गेला शतरक्षक आहे. शॉट्स एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 धाव. 5 चेंडू टाकून झालेले त्या षटकातील. साऊंड आला आमच्यापर्यंत, साऊंड पोहोचला गेला मात्र बॅटचं की पॅडचं ते पाहायचं आहे. मात्र पंचाचं बोट उंच, इथे मात्र गडी बाद होतोय. आणखीन एक धक्का साई इन्क्लॉय या संघाला बसतोय. जवळपास 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचते साई इन्क्लॉय या संघाची ती म्हणजेच 14. खेळाडू गाजावती मैदान चौकार षटकार ते मारून. ऑन साइडला मी म्हणालो मगाशी देखील चुकीची दिशा निवडली होती. सर्वात लांब षटकार जो कोणता असेल तो मिड विकेट अँड डीप लॉंग ऑन तीच दिशा निवडण्याचा प्रयत्न या खेळाडूने केला. आणखीन एक विकेट मात्र इथे प्राप्त होताना अडीअडचणीमध्ये सापडलेला आहे साई इन्क्लॉय हा संघ, कारण धावसंख्येचा उच्चांक वाढायला हवा होता तो मात्र इथे घसरताना दिसतोय. धावा फळकावर लागतायत त्या म्हणजेच 14 आणि गडी बाद होत आहेत ते म्हणजेच 7. शेवटची जोडी असेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते साई इन्क्लॉय या संघाची. संजय येतोय नवीन फलंदाज. यावेळेस अक्रॉस खेळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग त्या ठिकाणी आहे. 1 धाव फक्त मिळेल.
आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे मित्रांनो. 3 फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आहे. पहिल्या दिवशी आपण एक गाव एक हा फॉर्मॅट पाहिला. आजच्या दिवसामध्ये नायगाव पूर्व पट्टा हा फॉर्मॅट आहे. उद्याच्या दिवसामध्ये ओपनचे संघ असतील आणि परवाच्या दिवशी सेमीफायनल आणि फायनल असेल. यावेळेस सडीप स्क्वेअरच्या डोक्याच्या वरून चेंडूला खेळलं जात आहे. 2 धावा. धावसंख्या 18 आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. नोचा इशारा. यावेळेस मिस्टर स्टोक सॅम येतोय झेल खाली आणि ते मात्र अप्रतिम झेल आणि ते ऑल आउट होतोय. साई इन्क्लॉय हा संघ जवळजवळ आपण विचार केला तर धावा होत आहेत त्या 19 आणि 19 धावसंख्येवर हा संघ ऑल आउट होतोय. 20 धावेची गरज विजयासाठी ती म्हणजेच वाकीपाडा साई वाकीपाडा या संघाला. तर चला आम्ही वळतोय. खास करून इथे आम्ही चिठ्ठ्या टाकतोय. लक्षात ठेवा ड्रॉ इथे केला जात आहे. जे संघ जिंकलेत त्या संघातील फक्त कॅप्टन, लक्षात ठेवा पुन्हा एकदा सूचित करतोय, जे संघ विजयी झालेले आहेत त्या संघातील फक्त कर्णधार कॅप्टन यायचं आहे. इथे धावसंख्या 20 आहे जिंकण्यासाठी साई वाकीपाडा या संघाला. नक्कीच आम्ही पुढच्या इनिंगच्या दिशेने वळणार आहोत. तत्पूर्वी घेतो एक छोटासा डीजे ब्रेक. कोणी कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2012चा हा रणसंग्राम. निमित्त काढलंय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलंय मुख्यमंत्री चषक मानाचा. सगळ्यात मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. सगळ्यात मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. सगळ्यात मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. थँक्यू विजय. गावाच्या ग्रामस्थान. थँक्यू विजय गणेश. 5 मिनिटाचा आम्ही अवधी देतोय. 5 मिनिटात विजयी संघाचे कर्णधार जर आले नाहीत तर इथे आम्ही स्वतः ड्रॉ करणार आहोत. येत्या काही दिवसात पाणजूच्या नगरीमध्ये देखील 25 आणि 26 डिसेंबर रोजी 5 स्टार्स ग्रुपच्या वतीनं एक अंडरआर्मची स्पर्धा येत आहे. लक्षात ठेवा त्या स्पर्धेमध्ये देखील नक्कीच जास्तीत जास्त संघानं भाग घ्यायचा आहे. काउंटडाऊन आम्ही सुरू केलेला आहे. 5 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही जर इथे 5 मिनिटात जर आला नाहीत तर आम्ही स्वतः ड्रॉ करणार आहोत. लक्षात ठेवा. वीस धावा तुकडा आव्हान समोर आहे. साई इन्क्लॉय या संघानं साई वाकीपाडा या संघासमोर ठेवलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मुकेशला, उमेशला आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजे निखिल यांना. गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज सचिन. ह्यावेळेस नोचा इशारा सुशील आहे आणि खरोखरच एक आगळी वेगळी आर्म ऍक्शन या गोलंदाजाची पाहायला मिळते. नक्कीच ही ऍक्शन अडचणीमध्ये आणू शकेल फलंदाजांना. मात्र पहिला चेंडू नोच्या स्वरूपात हाताळला जातोय. तुकडं आव्हान आहे. काय आव्हान तिकड असेल का साई वाकीपाडा या संघासाठी? हा येणारा वेळ कळवेल. क्या बात आहे, वेल डन. पहा मी मगाशीच म्हटलं होतं जी ऍक्शन आहे, जी आर्म ऍक्शन आहे या गोलंदाजाची, ती ऍक्शन
अडचणीमध्ये आणू शकेल फलंदाजाला, कारण चेंडू कधी ट्रॅव्हल होतोय हे कळतच नाही फलंदाजाला. पहिला चेंडू, पहिला विकेट प्राप्त करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये तो सुशील. हो गई जो किया तू बचा ले बलम बात मेरा जिया हाय रे बंगले के पीछे तेरी तेरी के नीचे हाय रे पिया हरे 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 पिया हाय लगा आजा राजा बंगले. असतील नाहीतर नाही, लक्षात ठेवा. अप्रतिम गोलंदाजी सुशील, कौतुक करेन मित्रा मी तुझं, कारण एक वेगळी आर्म ऍक्शन पाहायला मिळाले तुझ्या गोलंदाजीमध्ये. मागून चेंडू रिलीज करतो, लक्षात ठेवा बॉलर्स. हे बा, म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर लपून चेंडू जो हाताळतोय हा गोलंदाज, कारण शैली ओळखणं, हा ऑफ ब्रेक होता की लेग ब्रेक होता हे ओळखणं. शंकर नारायण ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, चेंडू मागे लपून, त्याप्रमाणे हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. हा यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, फलंदाजाला पुढे जावं लागलं चेंडू कनेक्ट करण्यासाठी, कारण जी ऍक्शन आहे ती ऍक्शन खरोखरच खूप सुंदर आहे. आणि नक्कीच हा गोलंदाज टेनिस जगतामध्ये एक नक्कीच आपलं नाव कोरेल. क्या बात आहे, क्या बात आहे. संधी दिली जात नाहीये, चेंडू कधी येतोय हे देखील कळत नाही फलंदाजाला. वेल डन, सुपर बॉलिंग. 4 चेंडू 4 धावा. क्या बात आहे, अप्रतिम. मात्र आउटसाइड लेग स्टंप, व्हाईटचा इशारा. जबरदस्त गोलंदाजी, खरोखरच एक आगळी वेगळी ऍक्शन पाहायला मिळते. शंकर नारायणला तुम्ही पाहिलं होतं याप्रमाणे गोलंदाजी करताना. इथे मात्र फुल टॉस डिलिव्हरी, एक धाव नक्कीच मिळेल. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. धाव फलकार धावा जर तुम्ही पाहतायत त्या धावा लागतायत 6. एक चेंडू अजून शिल्लक आहे. यावेळेस फक्त क्लिक केलं गेलं. मनगटाचा चांगला वापर करताना गुड प्लेसमेंट. एक धाव, 7 धावा धाव फलकावर लागतायत. समोर धावा आहेत त्या 20 जिंकण्यासाठी. वळतोय आम्ही ड्रॉच्या दिशेनं. इथे आम्ही ड्रॉ करतोय दुसऱ्या फेरीच्या सामन्यांचा. जी नावं पहिला येतील त्या संघाचे कर्णधार लगेच टॉस साठी यायचं आहे. ज्या 2 संघाची नावं सर्वात आधी उचलली जातील त्या संघातील कर्णधारांना लगेच टॉस साठी यायचं आहे. पहिला सामना, या सामन्यादरम्यान जो संघ विजयी होईल त्या संघाला खेळावं लागेल. अमोल जुचंद्र या संघासोबत. अमोल, तो हा सामना नंतर खेळूया, सेकंड मॅच खेळूया आपण. लगेच या संघाला खेळू नका, तो सामना आपण सेकंड खेळूया. दुसरा सामना आहे पाणजू, एकविरा पाणजू आणि जय बजरंग पाणजू. पाणजू वर्सेस पाणजू. दोन्ही पाणजूचे संघ आमने सामने लढताना दिसतील मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग पाणजू आणि एकविरा पाणजू. कॅप्टन टॉस साठी यायचंय. कॅप्टन, पहिला सामना तुमचा असेल आणि तिसरा सामना असेल संजय 11 आणि निधी स्पोर्ट्स. आणि गावदेव या संघाला बाय मिळालेले आहे. नोचा इशारा. चला कॅप्टन, टॉस बॉक्स मध्ये जरा टॉस करून घेऊया लगेच. भावेश पुणेकर, अक्षय साटम टॉस करून घ्या. चला, माईक नको, टॉस करून घ्या, टॉस करून घ्या. चला, यावेळेस क्लिक केलं गेलं. एक धाव पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. 2 धावा तरी ते पूर्ण होत आहेत. पाणजू वर्सेस पाणजू यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जय बजरंग पाणजू वर्सेस एकविरा पाणजू. 4 या 3. भावेश पुणेकर, 3 या 4 षटकांचे सामने असतील. क्लिअर करा आयोजकांना. 3 षटकांचे सामने. धावसंख्या 17, 3 धावेची गरज. यांचा दुसरा राऊंड आहे, लक्षात ठेवा. लगेच खेळू नका जिंकलेल्या संघाला. तर चला टॉस करूया. जय बजरंग पाणजू आणि एकविरा पाणजू. 3 षटकांचा सामना असेल. नोचा इशारा. 2 धावा येत आहेत आणि अशा रीतीनं
साई वाकेपाडा संघ विजयी होतोय. साई इन्क्लॉय संघ थँक्यू, तुम्ही इथे आलात, चांगलं प्रदर्शन दाखवलं आमच्या स्पर्धेबद्दल, त्या स्पर्धेमध्ये त्याबद्दल आपलं सर्वांचं आभार. त्यानंतर साई वाकेपाडा पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एकविरा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय कळवायचा आहे. करण भोईर विन द टॉस अँड चॉईस द बॉल ऑफ बॅट फर्स्ट. थँक्यू थँक्यू. वळूया आपण मॅन ऑफ